ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಹರ್ ಘರ್ ತಿರಂಗ ಅನ್ನುವಂಥ ಅಭಿಯಾನ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿರ್ತದೆ. ಸುಮಾರು ಇವತ್ತು ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 22,000 ಮನೆಗಳ ಮೇಲೆ ತಿರಂಗ ಧ್ವಜವನ್ನು ಹಚ್ಚುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದ್ದದೆ. ಇವತ್ತು ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 5,000 ಬೈಕ್ಗಳು ಭಾಗವಹಿಸುವಂಥ ನಿರೀಕ್ಷೆ ಅದ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹೋರಾಡಿದಂತಹ ಮಹನೀಯರು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಜೈಲಿಗೆ ಹೋದಂಥವರು, ಗಲ್ಲಿಗೇರಿಸಿದಂಥವರು, ಬ್ರಿಟಿಷರ ಗುಂಡೇಟಿಗೆ ಬಲಿಯಾದವರನ್ನು ನೆನೆಸುವಂಥ ದಿವಸದ ಇವತ್ತು. ನಾಳೆ ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ದಿವಸ. ಅದರ ಮೊದಲನೇ ದಿನ ಇವತ್ತು ಈ ಹರ್ ಘರ್ ತಿರಂಗ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿಯ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಜನಜಾಗೃತಿ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ ವತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೇವೆ. ಇದರ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಬೈಕ್ ಸವಾರರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. भारतीय जनता पार्टी बेळगाव दक्षिणच्या वतीनं हर घर तिरंगा या अभियानच्या अंतर्गत अनेक वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. तर आज जवळपास 5,000हून अधिक बाईक सवार या हर घर तिरंगा बाईक रॅलीमध्ये भाग घेणार आहोत. जवळपास 20-22,000 घरं दक्षिण मतदारसंघामध्ये आपल्या घराच्या समोर, घराच्या वर, आपल्या गॅलरीमध्ये जवळजवळ तिरंगा लावण्यात येत आहेत. तर संपूर्ण आपला मतदारसंघ तिरंगामय होणार आहे. तर मी जनतेला आणि आज या बाईक रॅलीमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. आणि जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांना आम्ही एकदा आम्ही स्मरण करण्याचा आज या कार्यामध्ये, या रॅलीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. भारतीय जनता पार्टी बेळगाव दक्षिणच्या वतीनं दक्षिणचे आपले लाडके आमदार व तेलंगणाचे प्रभारी सन्माननीय श्री अभय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बृहत एक तिरंगा बाईक रॅली काढण्यात आलेली आहे. तर यामागचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक आजच्या या युवा पिढीला भारताबद्दल अभिमान वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि विशेष करून खूप आनंदाची गोष्ट म्हणजे यापूर्वी ज्या वेळेला तिरंगा 15 ऑगस्टच्या वेळेला आम्ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा गव्हर्नमेंट कचेरी म्हणजे कचेरींच्या वगैरे लावत होतो. आणि आज एवढा आनंद वाटतोय की प्रत्येकाच्या घरी, आपल्या घरावर हर घर तिरंगा असं जे आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सगळ्यांना सुद्धा सांगितलं की हर घर तिरंगा. म्हणजे याचा अर्थ आपल्या देशाबद्दल, आपल्या घरातील प्रत्येक युवकांना अभिमान वाटायला पाहिजे आणि राष्ट्राबद्दल त्यांना गौरव आणण्याचा एक उद्देश आहे. आणि आज खरोखर पूर्ण देशभर 10 तारखेपासून आपण 14 तारखेपर्यंत रोज प्रत्येक आमच्या भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आज बाईक रॅली मोठ्या प्रमाणात इथं आपण करत आहोत. तर आपण बघताय युवा पिढी या ठिकाणी बघा, युवा पिढी एवढ्या अभिमानाने आलेल्या आहे की यांना देशाचा गौरव, देशाचा अभिमान इथं उठून दिसत आहे. तर या संदर्भात आज मी आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सुद्धा धन्यवाद सांगते. कारण आज प्रत्येकाला सुद्धा आपल्या हातामध्ये झेंडा धरण्याचा जो अधिकार मोदीजींनी दिलेला आहे, खरोखर फार कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद सांगते. व विशेष करून प्रत्येक वर्षीप्रमाणे आज सुद्धा आपले लाडके आमदार अभय पाटील सरांनी ही मोठी रॅली आयोजन केलेली आहे. त्यांना सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद सांगते.